सुनेत्रा पवार यांचे जे काही लहानपणापासूनचे सहकारी असतील किंवा ज्यांनी शाळा आणि कॉलेज सोबत शिक्षण घेतलंय असे काही सहकारी दीर गावातले आपल्यासोबत आहेत. तुम्ही त्यांचे जुने सहकारी आहेत. हो, आणि नातेवाईक आहेत. नातेवाईक आहेत हो. तुम्ही. तर ताईचा स्वभाव कसा लहानपणापासूनचा किंवा काय? भयानक शिस्ती तिची लहानपणापासून. म्हणजे शाळेत इथं आम्ही म्हणून मला 1 वर्ष ज्युनियर आहे ती. बरं. मग इथलं 10वी पर्यंत शिक्षण झालं की औरंगाबादला कॉलेजला आम्ही मिळूनच होतो. ती लहान बहीण तिच्याबरोबर राहत होती हॉस्टेलला. तर तिथेही तिला म्हणजे हॉस्टेलमध्ये तिला अवॉर्ड मिळायची, तिला रूम स्वच्छतेचे वगैरे. तिचा एक 17 जणांचा ग्रुप होता तिचा लीडर करायची ती. म्हणजे स्वच्छतेची जसं काटेवाडीमध्ये जसं केलं. हो हो, त्याची आवड लहानपणापासून जीवनापासूनची आवड आहे. तिला रूमला म्हणजे हॉस्टेलला दरवर्षी तिला अवॉर्ड मिळायचं रूम स्वच्छतेचं. बरं. हो, सरस्वती भवन हॉस्टेलला होती ती. कॉलेजला सरस्वती भवन कॉलेजला होती. तर तुमची काही अशा आठवणी आहेत का? त्यांचे नेतृत्व गुण आहे त्यांच्यामध्ये? आहे. नेतृत्व कारण त्यांच्या रक्तातच आहे. तो वडील 13 गावचे पाटील होते. 13 आणि बाजूला आसपास 12 वाड्या असे 13 गावचे ते पाटील होते. तर वडिलाचा वारसा परत भाऊ आणि परत आजीदादा त्यांना मिळाले. विशेष नाही, म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून त्यांच्या रक्तात ते गुणच आहे. बरं, अशी तुमच्या कधी आठवण आहे का की तुम्ही लहानपणी ते सोबत होते, तुम्ही सोबत असताना ते लिडरशिप केलं? हो, कॉलेजमध्ये तिचा एक 17 जणांचा ग्रुप होता बघा. तिथं ती त्याला लीड करायची ती. काय त्या माझ्यातून काय करायचं? नाही, ते हॉस्टेलचे काय अडचणी, कॉलेजच्या अडचणी, त्याच्यामध्ये आमची लहान बहीण होती तिच्या त्या 17 जणांच्या टीममध्ये. म्हणजे मिळूनच रूममेटच होत्या, त्या एकाच रूममध्ये राहत होत्या. तुमचा बालपणीचा काय प्रवास आठवतो का तुम्हाला? सोबत तुम्ही तिथून शाळेला जायचे किंवा हे करायचे? बघा, 4थी पर्यंत इथं समोर शाळा, 4थी ते 7वी वर जिल्हा परिषद हायस्कूल, आणि परत 7वी 8वी ते 10वी आता ते हायस्कूल बाहेर गेले. अगोदर गावातच होतं त्या भारत संत विद्यालय, तिथं 10वी झाली. म्हणजे एकदम साधं जीवन त्या पहिल्यापासून झालं. हो, साधं जीवन. जेव्हा अजित पवारांसोबत त्यांचं लग्न झालं हो. तेव्हा तुम्ही सोबत असाल, हो, त्याचा काय किस्सा आठवतो का तुम्हाला? काय कॉलेज झालं की ते लग्न झालं बघा. म्हणजे 85ला लग्न झालं त्यांचं. किस्सा वगैरे असा आठवून नाही सांगता येणार. त्याला लग्न पुण्यात होतं गरवारे कॉलेजला. बरं. इथून एक बस केली होती सकाळी. म्हणजे आम्हाला त्यावेळी एवढं लय कळत नव्हतं, पण इथून सकाळी 9ला बस निघाली होती. तिथं काय, आणि म्हणजे आदल्या दिवशीच गेलो होतो आम्ही. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. 4-5 वाजता आम्ही तिथं पोहोचलो होतो. तिथं गरवारे कॉलेजवर आमची राहायची सोय केलेली, आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्न कसं साधे पद्धती कसं झालं? हा, असं म्हणजे आता कसं असं एवढं डामडोल एवढा म्हणजे नव्हता. 85 म्हणजे आज 50 वर्षापूर्वीचा, 40 वर्ष झाली ना त्याला. हो. नंतर सुनेत्राताई कधी नंतर तेरला आल्या का? हो, किंवा त्यांचा संपर्क सतत असतो का? आला ना ते आले की आता एक गल्लीत सगळ्याचे संबंध, प्रत्येक वयस्कर माणसाला येणार, भेटणार, सगळ्याच्या तब्येतीची चौकशी करणार. ती आली आणि कुणाला न भेटता गेली असं कधीच झालं नाही. सगळ्याला भेटूनच जाणार, आवर्जून भेटून जाणार.